उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात फोफावलेल्या वेश्या व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुणी अडकल्याचा चिंताजनक प्रकार समोर आला आहे। या प्रकाराला आळा घालण्यासाठी गोव्यातील अर्ज अर्थात अन्यायरहित जिंदगी या संस्थेने 30 मे रोजी सिंधुदुर्गच्या जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाशी चर्चा केली आहे। या चर्चेत सिंधुदुर्गातील कुठल्या तालुक्यातील महिला अधिक प्रमाणात या व्यवसायात आहेत, त्या या व्यवसायात कशा आल्या आणि त्यांचं पुनर्वसन कसं करायचं याचा अभ्यास करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सिंधुदुर्ग हा उत्तर गोव्याच्या सीमेला चिटकून असलेला महाराष्ट्राचा जिल्हा। याच जिल्ह्यातील अनेक तरुणी गोव्यात येऊन वेश्या व्यवसाय करत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। गोव्यातील वेश्या व्यवसाय समूळ नष्ट करण्याचा संकल्प केलेल्या अर्ज अर्थात अन्यायरहित जिंदगी या संस्थेच्या हे निदर्शनास आल्यानंतर संस्थेनं सिंधुदुर्गच्या जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाशी एका बैठकीचं आयोजन केलं होतं। त्या बैठकीत गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेश्या व्यवसायाची पाळंमुळं उखडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोव्यातील वेश्या व्यवसाय मुळासकट उखडून टाकण्यासाठी अर्ज नावाची समाजसेवी संघटना 25 वर्षांपासून कार्य करत आहे। या संस्थेनं केलेल्या पाहणीतून परराज्यातून आलेल्या अनेक महिला गोव्याच्या विविध भागांमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याचं समोर आले। यातील उत्तर गोव्यातील म्हापसा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सापडणाऱ्या महिला या बहुतांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। म्हापसा शहरातील बस स्थानक आणि बाजारपेठेच्या परिसरात 13 महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचं संस्थेला दिसून आलं। या महिलांची चौकशी केल्यानंतर यातल्या 7 तरुणी या सिंधुदुर्गातील असल्याचं निष्पन्न झालं। एका शहरातील केवळ 2च ठिकाणी सिंधुदुर्गच्या इतक्या तरुणी सापडल्यानं संस्थेचे सदस्य देखील अवाक झालेत। हे हिमनगाचं टोक आहे, म्हणजे इतर ठिकाणी किंवा इतर शहरांमधली संख्या किती मोठी असेल याचा अंदाज बांधला जातोय। ही अतिशय चिंताजनक बाब असल्यानं संस्थेनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कायदा प्राधिकरणासोबत चर्चा करून त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिलंय। याच विषयावर तोडगा काढण्यासाठी 30 मे रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्गच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश HB गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला न्यायमूर्ती, वकील, कायदा क्षेत्रातील स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, पोलीस, महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी, बाल कल्याण समितीचे सदस्य तसंच कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। अर्ज संस्थेचे सदस्य डॉक्टर रुपेश पाटकर आणि सायली गोसावी यांनी सिंधुदुर्गहून गोव्याकडे होणाऱ्या लैंगिक तस्करीविषयीची आकडेवारी आणि वास्तव मांडलं। संस्थेचे प्रमुख अरुण पांडे यांनी या समस्येवर कायदेशीर तरतुदी आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांची भूमिका स्पष्ट केली। त्यानंतर जिल्ह्यातील नेमक्या कुठल्या तालुक्यातील तरुणी किंवा महिला या जाळ्यात अडकल्या आहेत याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय या कार्यक्रमात घेण्यात आला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।